नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आज आहे ना आपण रानात आलेली, घरातली सगळी कामं आवरली आणि ही बघा ना असं खायापुरता असा लसूण लावलेला आहे, गोट लावलेलं आहे इथं आणि इकडं ह्या बाजूला कांदा सुद्धा लावलेला आहे इथं। त्याच्यात सुद्धा मी मेथी टाकलेली, आता ती आहे 2-2 पानांवरती आणि पलीकडे व्हायचं 5-6 वाफा घेवडा केलेला आहे। म्हणजे काय ठिकाणी राजमा म्हणतात, आमच्या इथं त्याला घेवडा म्हणतात। आता ही खायापुरती भाजी टाकलेली, पण आता घरामध्ये आहे तर 5च लोक, आता एवढी भाजी आपल्याला सरणार आहे का? मग आता उद्या आहे आमच्या गावचा बाजार, तेव्हा म्हणलं मग आपली ही कवळी लुसलुशीत भाजी आलेली मस्त अशी, आता ही उपटून म्हणलं आपलं बाजारावर न्यायला येईल। मग आता उद्या बाजार असल्यामुळं आजच ह्याच्या पेंड्या बांधायच्या आणि चांगली धुवायची आणि उभी करून ठेवायची, म्हणजे मग काय होतं रात्रभरात मस्त अशी टवटवीत भाजी फुलली जाते आणि मग उद्याच्या बाजारावर ही न्यायची। तर आता ही लगेचच पेंड्या बांधा येणार नाही, कारण मग काढत जर पेंड्या बांधायचं म्हणलं की मग ही लसूण तुडावला जाईल। मग आता एकदम बघा उपटून ह्या टपात ठेवते आणि मग पेंड्या बांधायला घेते। आता कसं आहे थोडं घरगुती खायापुरतं करते, आपलं कुठं मेथीची भाजी म्हणा, कुठं 4 मिरच्या म्हणा, तर एवढं सगळं संपतंय का? आणि नास्तूस बी करण्यापेक्षा मग नेलं बाजारात तर आपलं त्याचं 4 रुपये बी होत्यात, घर खर्चाला घर प्रपंचाला बाय त्याचा बी आधार होतो या। तेव्हा म्हणलं मग आपलं चला पोरं बी आता येत्याल, गेल्या तर गवता आणायला रानात गुरांना, तोपर्यंत ही भाजी उपटून ठेवते म्हणजे पेंड्या बांधू लागायला बी येत्याल। आता सगळी भाजी आता मला ही अशी सगळी वाकून अशी उपटावी लागेल। टाकलेला हाई आपला फेक कांदा केला, यंदाची काय कांद्याची रोपांच्या भट्ट्यात बिघडलेल्या आहेत, पलीकडं 2 वाफं लावल्या तर सगळे आलं सुद्धा नाही, सगळं असं मरकटल्यागतच झाले। मग आता 1 वाफा म्हणलं आपलं फेक कांदा करायचा, म्हणून एवढ्या एका वाफ्यात आपलं रोप टाकलेलं आहे। तर झालं मग आता ही सगळी भाजी आपलं उपटायला सुरुवात करते। किती काय उपटली भाजी? ही काय उपटती की टपात ठेवली उपटून बघ। होय आला बाई गवत कापून तुम्ही? आलो की। होय हो थांब बघतो भाजी किती उपटली ती। बरीच उपटली की, टपाल भाजी आहे की बरीच, वरंब्याव पण हाय। हो झाला घेऊ हो हो पेंडे बांधायची की उद्या बाजार आहे, सकाळचं न्यायला येईल ना। हो चांगली चांगली आहे काय होईल तेवढ्या पेंड्या उपटायच्या। इथून आल्यावर मग परत सकाळची बरंच उपटली मम्म्या। हो एवढी उरकती का रे एकटीला? थांब की आता मी पण येतो उपटू लागाय। तुम्ही 2-3 द्या उपटून, मी बांधते पेंडे, तसं पण जुळल। परत गुरांचं शेण घाण खायला काढायला लागल गुरांना, तेवढं गावात आणलेलं काय पुरणार आहे का? नाही पुरणार। आता वैरण न्यायची, तिची कुटी करायची आणि इथली मका काय काढायची व्हायची। हो जुळल की तसं। येऊ का मग मी पेंड्या बांधायला? घे की तू पेंड्या बांधाय घे, मी उपटू लागतो पप्पांना। हा हा हो पडून द्यायची नाही तर उद्या बाजारात ही आता सुकळीत बांधली पाहिजे।
अगं भाजी किती कवळी ग, हो बघ की. कवळी लुसलुशीत आहे का नाही? हा बघ आता अशा पेंड्या बांधायच्या मस्त अशी. आता अशा पेंड्या बांधताना आपल्याला काही व्यापाऱ्यागत बांधायच्या नाही, तर आपलं शेतकऱ्याचं कसं कधी बी जास्तच असतं, वजन काटा काय असा एकदम हे नसतो. ह्या पद्धतीने बघा अशा पेंड्या आवाळ बांधायच्या आणि धुवायच्या. लोकांनी कसं मन मोकत खाल्लं पाहिजे या अशा. का नाही? मन मोकत खाल्लं पाहिजे लोकांनी. आपण काय व्यापाराने पेंड्या बांधतोय का? हा बस का एवढी अशी पेंडी अगं एवढीशी वय ग. बांधू का? हा बरं एवढी बांधते अशा. हा लोकांनी कसं मन मोकत खाल्लं पाहिजे, परत आपल्याकडे चाललं पाहिजे गिऱ्हाईक. काय म्हणायचं तुला? हो चपाटा उपटा मी एवढे सगळ्या पेंड्या बांधते आणि परत तुम्हाला उपटू लागते. चालेल की. चालेल ना? हा बस का एवढी? बस बस. आता बघ, हा अशाच पेंड्या बांध सगळ्या. हा आता झाली टब भरून, आता पाणी घेऊ आणि ह्या पेंड्या सगळ्या घेऊन काढ. अशी भाजी धुवायची, 4-4 पेंड्या अशा टाकायच्या. मस्त असं होता एकदम छान असं, अजिबात बुडक्याला माती नाही. आणि अशी पेंड्या उभ्या करून ठेवायच्या. पण अशी पेंडी झाली मस्त अशी हिरवीगार भाजी. आता हे झाकून ठेवा. त्या मागच्या पेंड्या घे. भाजी धुवून झाली बघा आता मस्त अशी लावलेली. तर चला मग मंडळी, आमच्या आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, रानात आम्ही काम केलेलं, भाजी ही सगळी उपटलेली, पेंड्या बांधून धुतलेल्या, आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा काय वाटलाय का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटा मंडळी, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.